सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघाने प्रथम तर डिजिटल मीडिया संघाने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले। मागील 3 दिवसांपासून सेवालय फाउंडेशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी झाला। या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे, ॲडव्होकेट धनंजय माने, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, आरटीओचे संदीप शिंदे, सुयश खानापुरे, अमोल झाडके, राजाभाऊ आलुरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, विजयकुमार देशपांडे, दिगंबर इप्पलपल्ली, सागर सुरवसे, आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला उपांत्यपूर्व सामना डिजिटल मीडिया विरुद्ध लोकमत या 2 संघात झाला। हा सामना डिजिटल मीडिया संघाने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला। त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात तरुण भारत संवाद संघाने राज्य मराठी पत्रकार संघाला पराभूत केले। डिजिटल मीडिया संघ व तरुण भारत संवाद संघ यांच्यात अंतिम लढत झाली। प्रथम फलंदाजी करताना डिजिटल मीडिया संघाने 78 धावा केल्या होत्या। त्यांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अटीतटीच्या सामन्यात तरुण भारत संवाद संघाने 82 धावा करत विजय संपादन केला। बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान सर्व संघाचे खेळाडू व सोलापुरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेला पंच म्हणून प्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले, स्वप्नील इंगळे, मोहसिन मुल्ला यांनी काम पाहिले, तर समालोचक शंकर पवार, गुण नोंदक म्हणून साईराज पवार व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर अनेक समाजोपयोगी, क्रीडा अशा अनेक कार्यक्रम आम्ही वर्षभर घेत असतो। त्यापैकी आज पत्रकारांचे एकनाथ मीडिया चषक हे गेल्या 3 दिवसापासून चालू होतं। गेल्या वर्षी आम्ही जे सगळे पत्रकार आहेत ते मॅच झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की पुढच्या वर्षी आपण अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीमध्ये आपण हा सामना करूया। आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये सगळ्यांनी माझ्यासोबत सर्व पत्रकार राहिले। सगळ्यांनी हे कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी मीच नव्हे, सेवालय फाउंडेशनच नव्हे तर सर्व पत्रकार संघ असेल, सर्व मीडियातले सर्वच पत्रकार असतील, ह्या सर्वांनीच मला साथ दिली। खरं तर मी या निमित्ताने सर्व पत्रकारांचा आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली आपल्यासोबत राहण्याची, आपल्या समवेत हा कार्यक्रम करण्याची। आणि खरं तर राजकारणामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई असते, परंतु क्रिकेटमध्ये जे क्लब लावतात, जे लहानपणीपासून क्रिकेट खेळतात, अशांना सोडून जे आपण विस्थापितमध्ये मोडतो, ज्यांनी वर्षभर मला वाटतं कायम आपण पत्रकारिता आपल्या पोटापाण्यासाठी पळत असतो, लोकांच्या न्यायासाठी पळत असतो, परंतु आज आपण विस्थापित लोक एकत्र आलो आणि एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे प्रोफेशनल खेळणाऱ्यांना सुद्धा लाजवेल असे सामने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाले। त्यामुळं या निमित्ताने एक सांगायचं आहे की क्रिकेटचा सामना हा जरी पत्रकारांमध्ये असला तरी सगळे पत्रकार एवढे चांगले मित्र आहेत माझे की मला राजकारणामध्ये जितकं माझ्या पक्षाने, माझ्या साहेबांनी, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी इथंपर्यंत पोहोचलो, तितकाच समांतर ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ते पत्रकार बंधू आहेत, माझे मित्र आहेत। त्यांनी मला ह्या खरं तर पदापर्यंत, या सन्मानापर्यंत पोहोचवलं, हे आजच्या निमित्ताने मी आवर्जून सांगतो। कारण राजकारणामध्ये घराण्यातलं कोणीही नसताना पत्रकारांनी 99% माझ्या चांगल्या बातम्या लावल्या, 1% अशा तशा लावावं लागतात। शिवसैनिक आहेत म्हटल्यानंतर सांगून आमचे मित्र लावायचे, परंतु त्यातूनही कसं मी योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एक मनापासून पत्रकारितेच्या माध्यमातून माझ्या पाठीशी आजपर्यंत गेल्या 10 वर्ष 15 वर्षाच्या राजकारणामध्ये केले। त्यांचा कुठेतरी ऋणी आहे आणि ते ऋण फेडता येणार नाही आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून सामना घेण्यात यावेत, हे आमच्या अनेक पत्रकार बांधूंच्या बोलण्यातून झालं आणि हे आज पूर्ण झालं। खरं तर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब हे उद्घाटनासाठी आले आणि खरं या कार्यक्रमासाठी ते आले। मी तर माझं स्वतःचं भाग्य समजतो की कॅबिनेट मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आले, क्रिकेट खेळले, सर्व पत्रकारांना
बोलले, भेटले आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या सामन्यातून मला प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रभर जे आता सगळ्यांनी सांगितलं की ते क्रिकेट सामने पत्रकारांसाठी घेऊ. आणि आवर्जून मला काही वेळापूर्वी मी त्यांना मोबाईलवरती बोलत होतो, मेसेजवरती बोलत होतो, त्यांनी सांगितलं की जी विजयी टीम आहे त्यांना मी अभिनंदन करणार आणि तू मला फोन लावून दे. आणि मी अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. खरं तर केलबोडे साहेब, आपलं देखील माझ्यावरती टाकलेला विश्वास, मी हे कार्यक्रम करू शकतो हा विश्वास देखील माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे आणि ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पूर्ण केलो. आणि भविष्यात देखील पत्रकारांसाठी, पत्रकार बांधवांसाठी जे जे काही आपल्या आशीर्वादाने करता येईल ते आम्ही नक्की करू.